जे पण आय टीमध्ये आहेत त्यांना त्यांची इच्छा आहे एक की यार आपल्याला इंटरनॅशनल एक ट्रिप पाहिजे आणि जर आपल्याला ऑन साईड ऑफिस थ्रू गेलं म्हणजे जो काय आपण म्हणतो ना की जे खर्च आहे तो तुला ऑपॉर्च्युनिटी कसं काय भेटली डायरेक्टली ऑन साईड जाण्याची? आमच्या प्रोजेक्टची रिक्वायरमेंटच अशी आहे की तुम्हाला ऑन बोर्डिंगसाठी म्हणजे प्रोजेक्टच्या काही गोष्टी शिकण्यासाठी तुम्हाला जर्मनीला ट्रॅव्हल करावं लागेल. मग तू जेव्हा बाहेर गेला तेव्हा काही त्यांना तू असे नमकीन वगैरे काही घेऊन गेला का? हो, जर्मनीसाठी डायरेक्ट फ्लाईट्स मिळत नव्हत्या त्यावेळेस, खूप जास्त वेटिंग होती आमच्यासाठी. ओके. तर आम्ही फ्रान्समध्ये गेलो, पॅरिसला लँड झाली आमची फ्लाईट. बर. हां, पॅरिसमध्ये आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो आणि रातोरात ठरवलं की आम्हाला ऐफिल टावर बघायचं आहे. अरे वा. तर ऐफिल टावर बघून आलो रात्रीतून. आणि तिथे मजेशीर गोष्ट म्हणजे ऐफिल टावर जवळ मला भारतीय लोक भेटले, बांगलादेशी लोक भेटले, सर्व म्हणजे आपले हिंदी बोलणारे लोक भेटले. मला इतकं छान वाटायचं ना तेव्हा. ऍक्च्युली पहिले 5 दिवस माझ्यासाठी खूपच भयंकर होते, खूप डिफिकल्ट होते. म्हणजे ते लोक जास्त करून मांसाहार खातात आणि मी एक तर व्हेजिटेरियन. आणि त्यांच्याकडे लोक खूप फोकस्ड आहे. त्यांच्याकडे लोक 8 तास काम करणार म्हणजे करणारच. ते लोक 8 वाजता ऑफिसमध्ये येणार आणि 5 वाजता सुट्टी घेणार. 5 वाजून 1 मिनिटानंतर ते लॅपटॉपला हातही लावणार नाही. एक्सप्लोर काय काय केलं होतं तिथे जर्मनीमध्ये? असं तर होणार नाही महाराष्ट्रीयन बाहेर जाणार आणि फक्त टेक्निकलच करणार नाही. ही संस्कृती आहे, त्याला कुठेही तोड नाही. म्हणजे भारताची संस्कृती किंवा भारतामध्ये अजूनही आपुलकी, अजूनही आपण कुटुंब एकत्र जेवायला बसणार. जसं ऑन साईड जातो तेव्हा काय चॅलेंजेस येतात म्हणजे नाही का, आता सगळंच चेंज होतं ना डायरेक्टलीच. तर तुला तिथे काय चॅलेंजेस फेस झाले? चॅलेंजेस जसं की आपलं बोलणं झालंच आधी, खाण्याचा एक चॅलेंज होता. दुसरा म्हणजे भाषेचा, कारण तिथे काही इंग्लिश लँग्वेज त्यांची काही नॅशनल लँग्वेज नाही, तिथे ते जर्मनमध्ये बोलतात. आणि तिकडनं काय घेऊन आलो मी, सगळ्यात मेन म्हणजे त्या लोकांची काम करण्याची पद्धत मला खूप आवडली. ग्रेट. हाय ऑल, वेलकम बॅक टू न्यू अनदर व्हिडिओ. तुमचं सगळ्यांचं परत एकदा देव्स डिजिटल डोमेनमध्ये स्वागत आहे. सो आजचा टॉपिक खूप इंटरनॅशनल म्हणता येईल आपल्याला, कारण आपल्याकडे गेस्ट आहे संतोष, जो की त्याला 10 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे आणि त्याला ऑफिसकडून, तो आय टीमध्ये आहे आणि ऑफिसकडून त्याला ऑपॉर्च्युनिटी भेटली ऑन साईट जाण्याची. ओके. सो त्याची इंटरनॅशनल त्यांनी एक ट्रिप केली असं म्हणता येईल आपल्याला. सो येस संतोष, पुन्हा एकदा वेलकम बॅक. धन्यवाद. नमस्कार. ओके. सो संतोष बरोबर आपण ऑलरेडी एक पॉडकास्ट केलेला आहे मोबाईल डेव्हलपमेंटवरती, ज्याला आपण त्याचं स्पेसिफिकेशन आहे त्याच्यामध्ये अँड्रॉइड डेव्हलपमेंटमध्ये. सो तो जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतोच. ओके. सो वेलकम बॅक परत एकदा. धन्यवाद. सो हा पॉडकास्ट मला थोडा इंटरेस्टिंग करायचा होता, कारण मी संतोषला बोललो की यार हा पण एक्सपिरियन्स आपल्याला पाहिजे की त्यात तुला ऑपॉर्च्युनिटी कशी भेटली. त्यानंतर तो जर्मनीमध्ये गेला, जर्मनीमध्ये त्यांनी काय लर्न केलं, किंवा मग आता कसं आहे महाराष्ट्रीयन आहे तो, मग महाराष्ट्रीयन तिकडचा डिफरन्स आहे, परत तिकडून काय घेऊन आला, इकडून तिकडे काय घेऊन गेला, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मारायच्यात. आणि माझ्या मते की जे पण आय टीमध्ये आहेत त्यांना त्यांची इच्छा आहे एक की यार आपल्याला इंटरनॅशनल एक ट्रिप पाहिजे आणि जर आपल्याला ऑन साईड ऑफिस थ्रू गेलं म्हणजे जो काय आपण म्हणतो ना की जे खर्च आहे तो ऑफिसने जर केला तर ते खूप जास्त आपल्याला आवडतं. सो येस. सो तुझं इंट्रोडक्शन तर माहितीच आहे, पण परत एकदा तुझं इंट्रोडक्शन सांगतो. नमस्कार, माझं नाव संतोष निसाळ. जसं की तू म्हणालास की आय टीमध्ये मला 10+ इयर्स एक्सपिरियन्स आता झालंच आहे आणि मी एक मोबाईल डेव्हलपर आहे आणि माझं स्पेसिफिकेशन अँड्रॉइडमध्ये मी करतो, अँड्रॉइड ॲप्लिकेशन्स बनवतो. येस. ॲक्च्युली तू आता ज्या कंपनीमध्ये आहे, ओके, ज्या कंपनीमध्ये आहे, तुला ऑपॉर्च्युनिटी कसं काय भेटली डायरेक्टली ऑन साईट जाण्याची? तर ही गोष्ट आहे साधारण 2023 फेब्रुवारीची, म्हणजे लास्ट इयर. हो, जानेवारी 2023ला मी इंटरव्ह्यू देत होतो म्हणजे कंपनीत मी स्विच करत होतो जॉब. आणि त्यावेळेस मला ह्या कंपनीकडनं म्हणजे HR कडनं कॉल आला. तर त्यांची रिक्वायरमेंटच होती का जेव्हा तुम्ही जॉईन कराल तर तुम्हाला आमच्या प्रोजेक्टची रिक्वायरमेंटच अशी आहे की तुम्हाला ऑन बोर्डिंगसाठी म्हणजे प्रोजेक्टच्या काही गोष्टी शिकण्यासाठी तुम्हाला जर्मनीला ट्रॅव्हल करावं लागेल. ओके. म्हणजे इंटरव्ह्यूच्या वेळेसच हे सगळं डिस्कस केलं होतं? म्हणजे HRने फर्स्ट कॉलमध्येच मला हे त्यांनी एक्सप्लेन केलेलं होतं. ओके. तर मग मी त्यावेळेस म्हटलं ठीक आहे चालेल. म्हणजे मला पण मी पण एक्साइट होतो ॲक्च्युली का अरे वा, मला पहिली इंटरनॅशनल ट्रिप माझी आणि ऑन बोर्डिंग माझं जर्मनीमध्ये होणार असं तसं. मग मी एक्सायटेड होतो आणि मग अशी संधी चालून आली माझ्याकडे. अरे वा. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला ही संधी मिळाली. अरे वा. बरं, जे स्टार्टिंगला जसं आपण बोलतो की यार आपल्याला जेव्हा अप्रोच येतो की यार नाही तुम्हाला ऑन साईट जावं लागेल किंवा काय, तर ते एक्साइटमेंट म्हणा की ते एकदम असं नाही का आपल्याला जे आपण हॅपी मुमेंट म्हणतो आपण त्याला, की तो एकदम आहे.
बट त्याला लागणारं म्हणजे आपण बोलतो की यार त्याला एक तर हे लागतो, पासपोर्ट लागतो आणि विजा लागतो. तर पासपोर्ट तर तू ऑलरेडी काढला असेल कारण 10+ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आहे. विजाचं कसं झालं मग, तू स्वतः केलं की कंपनीनेच? विजाची प्रोसेस माझी बँगलोर ऑफिसला झाली. आमच्या कंपनीचे आता 3 ऑफिसेस आहे, एक बँगलोर, पुणे आणि एक गुरुग्राममध्ये आहे. ओके. तर बँगलोरमध्ये आमचं मेन ऑफिस म्हणजे सर्वात पहिलं ऑफिस भारताचं बँगलोरमध्ये आहे. तर तिथे माझी विजाची प्रोसेस झाली. तर इकडनं मला कंपनीने फ्लाईटने बँगलोरला गेलो मी. ओके. म्हणजे सर्व बुकिंग कंपनीनेच, खर्च वगैरे सर्व. ग्रेट. आणि माझी विजा प्रोसेस तिकडे झाली. आणि आम्ही टोटल काहीतरी 10-12 जण असो की जे जाणार होते ऑनबोर्डिंगसाठी. आणि लकीली आमच्या 2 जणांचा विजा 1 वर्षासाठी अप्रूव्ह झाला होता. तर ते पण एक लक होतं माझं त्यावेळेस. 1 वर्षासाठी? 1 वर्षासाठी म्हणजे 1 वर्षामध्ये मी कधी जाऊ शकलो असतो. आणि जायची संधी होती पण मग काही कारणास्तव मीच गेलो नाही. ओके. जसं की यार आपल्याला म्हणजे लहानपणीपासून सवय आहे की आपण जर काही कुठं बाहेर चाललो की आपल्या घरचे काय करतात की आपल्याला काही ना काहीतरी पदार्थ देतात, काही स्वीट असो, काही नमकीन असो. मग तू जेव्हा बाहेर गेला तेव्हा काही त्यांना तू असे नमकीन वगैरे काही घेऊन गेला का? हो, घेऊन गेलो होतो. म्हणजे मी सानपची भेळ, आपली जी नाशिकची फेमस आहे, ती भेळ घेऊन गेलो होतो. भेळ भत्ता म्हणजे भेळ घेऊन गेलो. त्याच्यानंतर चितळेची भाकरवडी घेऊन गेलो होतो. त्याच्यानंतर अजून काहीतरी घेऊन गेलो होतो. नाशिकचं भेळ घेऊन गेलो होतो. ओके. अजून काहीतरी होतं, मला आठवत नाही. चिवडा. हा, सॉरी, नाशिकचा कोंडाची चिवडा तो घेऊन गेलो होतो. आणि माझ्यासाठी पण काही मॅगीचे पॅकेट वगैरे घेऊन गेलो होतो. ओके. हो. जेव्हा तू तिथे पोहोचला, ओके, तेव्हा म्हणजे एक्साइटमेंट असेल, तेव्हा ती कशी होती की यार तू, मी आता भारतामधून डायरेक्ट जर्मनीमध्ये आलोय. आणि तुला कसं वाटलं म्हणजे एक तर तुझी एकदा ट्रिप होती ती की तुला ॲक्च्युअलमध्ये म्हणजे क्लायंट बरोबर म्हणता येईल की आपण ऑन साईड म्हणा, आपण लर्निंगसाठी आलो. खरं तर हा पॉडकास्ट जर्मनीचा आहे, पण याच्या मागे एक स्टोरी मी सांगतो का मी डायरेक्ट जर्मनीत लँड नाही झालो. माझा जो विजा होता ना तो शेंगेन विजा होता. शेंगेन विजा म्हणजे काही युरोपियन कंट्रीजसाठी तो विजा ॲप्लिकेबल असतो. तर मला जर्मनीसाठी डायरेक्ट फ्लाईट्स मिळत नव्हत्या त्यावेळेस, खूप जास्त वेटिंग होती आमच्यासाठी. ओके. तर आम्ही फ्रान्समध्ये गेलो, पॅरिसला लँड झाली आमची फ्लाईट. पॅरिसमध्ये आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो आणि रात्री 10 वाजता आम्ही फ्लाईटमधून आलो आणि रूम हॉटेलवरती गेलो. आणि तिथून आम्हाला एकच रात्र होती पॅरिसमध्ये आणि आम्ही तेव्हा रातोरात ठरवलं की आम्हाला ऐफिल टावर बघायचं आहे. अरे वा. तर ऐफिल टावर बघून आलो रात्रीतून. आणि तिथे मजेशीर गोष्ट म्हणजे ऐफिल टावरजवळ मला भारतीय लोक भेटले, बांगलादेशी लोक भेटले, सर्व म्हणजे आपले हिंदी बोलणारे लोक भेटले. मला इतकं छान वाटायचं ना तेव्हा. अरे वा. आम्ही रात्रीतून रिटर्न आलो आणि मग तिकडनं आम्हाला एक, आता आपल्याकडे कसं आहे जसं की ट्रॅव्हल्सच्या बसेस असतात, आता तिथे एक फ्लिक्स बस म्हणून आहे. तर आम्ही पॅरिसवरून जर्मनीमध्ये एक शहर आहे डुसुल्डॉफ नावाचं, तिथे आम्ही 8 तासाचा प्रवास केला बसमध्ये. तर तो छान होता प्रवास. म्हणजे माझी जर्नी सांगतोय थोडक्यात का मी जर्मनीमध्ये लँड कसं झालो. तर जर्मनीमध्ये फ्लाईटमध्ये लँड नव्हता, मी बसमधून लँड झालो ॲक्च्युली. ग्रेट, भारी. ओके. आणि जेव्हा तू तिथे गेला आणि सगळ्यात मेन काय माहिती का आपल्या म्हणजे भारतीयाचं, आता मी महाराष्ट्र नाही म्हणणार कारण भारतातून जे बाहेर जाताना त्याच्यामध्ये असं मानलं जातं की यार जर समजा तुम्ही ऑन साईट गेले किंवा फॉरेनला गेले तुम्ही, तर एक खाण्याचा प्रॉब्लेम म्हणजे खूप येतो. आणि त्यात मला जसं माहिती तसं तू तर व्हेजिटेरियन आहे. हो. तू कसं सर्वाइव्ह केलं मग 2 महिने? मग आता ते माझ्यासोबत जे कलिग्स होते त्यांचीच कृपा मी म्हणू शकतो का त्यांच्यामुळे मी सर्वाईव्ह झालो. ॲक्च्युली पहिले 5 दिवस माझ्यासाठी खूपच भयंकर होते, खूप डिफिकल्ट होते. म्हणजे ते लोक जास्त करून मांसाहार खातात आणि मी एक तर व्हेजिटेरियन. आणि पहिल्याच दिवशी म्हणजे मी तिथे गेलो आणि काहीतरी पिझ्झा वगैरे ऑर्डर केला. आणि आपल्याला एक तर कसं असतं, भारतीय लोकांना स्पायसी फूड खायची सवय असते, थोडं तिखट. ते इतकं ब्लँक फूड खाता ना, इतकं फिक्कं खाता, मला तर असं वाटायचं का म्हणजे काय करू मी आता इथं, काय बनवू आणि कुठे जाऊ, काय खाऊ मी. तोंडाची चवच नव्हती. आणि 2-3 दिवस खूप अवघड होते माझ्यासाठी, जवळजवळ 5 दिवस. मग नंतर मी मॅच झालो तिथल्या वेदरला, तिथल्या खाण्याच्या गोष्टींना. मग हळूहळू मी थोडंसं कुकिंग पण शिकलो. म्हणजे शून्य नॉलेज मला कुकिंगचं, पण मी हळूहळू माझ्या मित्रांकडनं मग मसाले भात, मग बटाट्याची भाजी, या गोष्टी शिकलो. म्हणजे तू जर्मनीमध्ये जाऊन काही ना काही एक्सप्लोर केलं, म्हणजे चांगलं एक्सप्लोर केलं. IT चा एक्सपिरियन्स तर घेतलाच, पण कुकिंगही शिकून आलो असं म्हणू शकतो आपण. बरं, आता आपण 2 गोष्टी डिस्कस करू. जर्मनीमध्ये गेल्यानंतर म्हणजे जसं तू ज्या प्रोजेक्टसाठी गेला होता किंवा ज्या मोबाईल ॲप्लिकेशनसाठी गेला होता, तिथलं वर्किंग कल्चर काय आहे, म्हणजे आपलं आणि त्यांच्यातला डिफरन्स काय आहे वर्किंग कल्चरचा? वर्किंग कल्चर म्हणजे ते लोक खूप
म्हणजे असं नाही म्हणत का आपले लोक सिन्सिअरली काम नाही करत किंवा असं, पण आपल्याकडे मला असं पर्सनली मला असं वाटतं माझ्या डिस्ट्रॅक्शन खूप आहे. जसं की इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, खूप डिस्ट्रॅक्शन आहे, आपलं फोकस नाही आहे. नाही तर आपले भारतीय लोक खूप हुशार आहे. म्हणजे करेक्ट. म्हणजे जर्मनीमध्ये सुद्धा मला प्रत्येक 10वा किंवा 12वा माणूस भारतीय भेटायचा इतकं होतं, आणि मराठी बोलणार आहे त्यात. अरे वा. तर म्हणजे असं सांगायचं तात्पर्य हे का आपलं जे यूथ आहे किंवा जे काही वयातले लोक आहेत ते खूप डिस्ट्रॅक्टेड या गोष्टींमुळे, पण त्यांच्याकडे लोक खूप फोकस्ड आहे. त्यांच्याकडे लोक 8 तास काम करणार म्हणजे करणारच. ते लोक 8 वाजता ऑफिसमध्ये येणार आणि 5 वाजता सुट्टी घेणार. 5 वाजून 1 मिनिटानंतर ते लॅपटॉपला हातही लावणार नाही. ते घरी जाणार म्हणजे जाणारच. ते त्यांच्या हेल्थकडे लक्ष देणार. अरे वा. ते आता मी समजा एखाद्या कलिगला विचारलं की व्हॉट इज युअर प्लॅन आफ्टर ऑफिस, तर ते म्हणायचे आय विल गो फॉर अ जॉग, आय विल गो फॉर रनिंग, आय विल गो फॉर सायकलिंग, असे उत्तरं मिळायचे. आणि आपण काय करतो घरी आल्यानंतर मोबाईल बघतो, रील्स बघतो. तर आपण आपल्या हेल्थकडे लक्ष देत नाही. तर त्यांच्याकडे हेल्थ ही खूप मोठी प्रायोरिटी आहे. हेल्थ ही त्याच्यामुळे त्यांच्याकडे लोक जास्त जगतात. तुम्ही बघाल 80-85 वर्षाचे लोक खरंच म्हणजे तंदुरुस्त असतात एकदम. हां हां हां. नाही, तो एक पॉईंट खूप म्हणजे जसं तू सांगतो तसं खूप छान आहे. आणि कारण आपण जसं IT मध्ये जॉब करतो ना, आपल्याला वर्क लाईफ बॅलन्स खूप इम्पॉर्टंट आहे. नाहीतर किती आपण बघतो ना यार की 35-40 मध्ये म्हणजे जसं की यार तुम्हाला काही ना काही बॅकचा इश्यू होतो, लोकांना शुगरचा तुम्हाला शुगरचा येतो, तुम्हाला BP तुम्हाला, म्हणजे हे इश्यूज 35-40 मध्ये स्टार्ट होत आहे आपल्याला. जसं आपण आता टेक्निकली बोललो की त्यांचं वर्क कल्चर वगैरे, त्यांचं वर्क कल्चर मला ऐकून खरंच चांगलं वाटलं की ते लोक हेल्थशी एवढं म्हणजे सिरियस आहेत आणि तेवढं पाहिजे पण. ओके, आपण आता एक सेकंड पॉईंट पण हे घेऊ की यार आता तू जर्मनीमध्ये गेलाय, भलेही तू ऑफिसकडून गेला, प्रोजेक्टसाठी गेला, तू ते लर्न केलं, एक्सप्लोर काय काय केलं होतं तिथे जर्मनीमध्ये? असं तर होणार नाही महाराष्ट्र बाहेर जाणार आणि फक्त टेक्निकलच करणार. मी एक्सप्लोर केलं जवळजवळचे देश. जसे की आता आपल्याकडे कसं आहे का 300 किलोमीटर गेलं की फक्त जिल्हा बदलेल. करेक्ट. किंवा तुम्ही आता खूप म्हणजे कर्नाटक साईडला आहेत किंवा तुम्ही बॉर्डरवरती राहताय तर फक्त स्टेट बदलेल, त्यांच्याकडे डायरेक्ट देश बदलतो. मग जसं की आता म्युनिकमध्ये होतो ना मी, म्युनिक एक शहर आहे, मग तिथून म्युनिकमधून मी ऑस्ट्रियाला गेलो, ते फक्त 300 किलोमीटर. मग प्रागला फिरलो, मग त्याच्यानंतर ड्रेसडेन मध्ये म्हणून एक शहर आहे जर्मनी, तिथे फिरलो. असे 4-5 ठिकाणं फिरलो मी. अरे वा, चांगलं, बरं. आणि ते जे वेदर आहे, डिफरन्स कसा आहे त्यांच्या वेदरचा आणि आपल्या वेदरचा? कारण आपल्याकडे काय आता म्हणजे आपल्याकडे पहिले कसं होतं की यार आपण वेदर फक्त 3च होते. आता आपल्याकडे कधी पण म्हणजे कुठलाही वेदर कधी पण पाऊस येऊ शकतो, ऊन कधी पण असू शकतं. तिकडे कसं होतं वेदर? आपल्याला सुटेबल आहे? हो, खूप सुटेबल आहे. म्हणजे तिकडे आहे ना तुम्हाला खूप थंडी वाजेल पण तुम्हाला सर्दी होणार नाही, तुम्हाला खोकलाही येणार नाही, कारण त्यांची हवा इतकी फ्रेश आहे, एकदम क्लीन. म्हणजे पोल्युशन नावाचा विषयच नाही तिकडे अजिबात. तुम्ही बाहेर फिराल एकदम थंडीमध्ये, तुमचं म्हणजे कुडकुडणार तुम्ही, पण तुम्हाला असं वाटेल का मला सर्दी होते, काहीच होत नाही तिथे एकदम शुद्ध वातावरण, एकदम मस्त. तसं आता आपल्याकडे थंडीमध्ये कसं आहे, थंडी आली की पोल्युशन आलं, धूळ आली, मग सर्दी हा विषय येणारच, पण तिकडे तसं नव्हतं. बरोबर. मी अजून एक ऐकलं की फॉरेनर्स खूप प्रॅक्टिकल असतात आणि आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये एक आपुलकी असते की नाही, काही बाबा कोणाला हेल्प लागली तर ते नक्कीच करता, किंवा कोणाला गायडन्स पाहिजे असेल, कोणाला जे पण असेल ते. पण फॉरेनर्स ते प्रॅक्टिकल असतात, कोणाला हेल्प नाही. हां, ते हेल्थची वगैरे ते मला पॉईंट आवडला, पण हा पॉईंट मी ऐकलेला आहे, त्यात किती तथ्य? हो, प्रॅक्टिकली असतात. आणि आपली म्हणजे संस्कृती जी आहे ना ती खरंच खूप छान आहे. म्हणजे आपल्या संस्कृतीसारखी संस्कृती तुम्हाला कुठेही सापडणार. त्यांचं कल्चर खूपच वेगळं आहे. करेक्ट. आणि आपल्याकडे लोक मदतीला धावून येणार किंवा काही दुःख असलं तर दुःख आपण कोणाला सांगू शकतो, असे लोक आहे. पण तिथे असं आहे ना का आईवडील मुलापासून वेगळे राहतात. समजा मुलाला जर आईवडिलांना भेटायचं आहे किंवा आईवडिलांना मुलाला त्यांच्याकडे अपॉइंटमेंट घेतली जाते या गोष्टीसाठी. अरे बापरे. म्हणजे असंही मी ऐकलेलं आहे. आणि असं मी तेच सांगत होते मला, म्हणजे ॲक्च्युली जर्मनीचे लोक. जसं की यार मला असं वाटतं की जेव्हा आपण फॉरेनर्स जसं ऑनसाईट जातो तेव्हा काही चॅलेंजेस येतात, म्हणजे नाही का आता सगळंच चेंज होतं ना डायरेक्टलीच. तर तुला तिथे काय चॅलेंजेस फेस झाले? चॅलेंजेस जसं की आपलं बोलणं झालंच आधी, खाण्याचा एक चॅलेंज होता. दुसरा म्हणजे भाषेचा, कारण तिथे काही इंग्लिश लँग्वेज त्यांची काही नॅशनल लँग्वेज नाही, तिथे ते जर्मनमध्ये बोलतात. ओके. तर मी कुठेही काही स्टोअरमध्ये गेलो, काही घ्यायचं असेल आणि मी काउंटरवरती गेलो तर त्यांना माझी भाषा समजत नव्हती. तर त्यांनाही कळत नव्हतं. मग मी थोडंसं गुगल ट्रान्सलेटर वगैरे वापरायचो, गुगलवर ट्रान्सलेट करायचो, मग त्यांना फोनवर दाखवायचो. अशा गोष्टी पण मी एक्सपिरियन्स केल्या. तर लँग्वेज हा खूप मोठा विषय होता तिथे. जर्मन ही लँग्वेज, मग तिथे तुम्हाला जर समजा
राहायचं असेल तर मग तुम्हाला ती भाषा आली पाहिजे जर्मन. जसं आपण आता बोललोय ना की भाषा लँग्वेज जर्मन लँग्वेजचा ॲज अ फ्रेशर, ओके, जसं की इंजिनिअरिंग पासआउट झालेत आणि किंवा समजा जे आमच्यासारखी वर्किंग पण आहेत आणि त्यांना जर समजा जर्मनीमध्ये कोण स्विच करायचं असेल किंवा जॉब जॉईन करायचं असेल, फ्रेशर असो एक्सपिरियन्स असो, काय चॅलेंजेस फेस करता येतील? चॅलेंजेस म्हणजे सगळ्यात पहिले तिकडचं एन्व्हायरमेंट थोडंसं आपल्यापेक्षा खूप वेगळं आहे. आणि चॅलेंज म्हणजे आता आपल्याकडे आजूबाजूला थोडासा आवाज असतो परिसरामध्ये, गाड्यांचा आवाज येईल, तिकडे पिन ड्रॉप सायलेन्स असतो डायरेक्ट. इतकी शांतता असते ना, त्या शांततेची आपल्याला सवय नसते. एकटेपणा जाणवतो तिथे खूप. आपल्याला असं वाटतं की अरे मी कुठे आलोय, किंवा आपल्या माणसांची जास्त आठवण येते. मला तरी असं वाटलं की पहिले 10 दिवस माझ्यासाठी ते एक चॅलेंजिंग होतं का खूप शांतता, खूपच शांतता तिथे. आणि भाषेचाही इश्यू असतोच थोडासा, तो एक दुसरा चॅलेंज. ओके, सगळ्यात इम्पॉर्टंट मी आता म्हणजे आउट ऑफ द बॉक्स विचारतो, ॲज अ फ्रेशर असो या ॲज अ एक्सपिरियन्स असो, तुला असं काही सांगता येईल का की डायरेक्ट जर आपल्याला जॉब जर्मनीमध्ये जॉईन करायचा आहे तर आपण करू शकतो का? हो, करू शकतो. आता आपल्यापैकीच एक मित्र, तुलाही माहिती आहे की आपल्यापैकीच एक मित्र जर्मनीमध्ये जॉब करतोय, तर करू शकतो. तुम्ही डायरेक्ट जर्मनीच्या जॉब्स पोर्टलवरती अप्लाय करू शकता आणि तुम्ही तिकडे रिलोकेट होऊ शकता. कंपनी तुम्हाला विजा प्रोव्हाइड करू शकते. हो. ओके, ग्रेट. हा एक पॉईंट आहे की जर ज्यांना समजा जे व्ह्युअर्स आहेत त्यांना एक आहे, किंवा जर तुम्हाला जर समजा ऑपॉर्च्युनिटी जर भेटत असेल जर्मनीमधून तर तुम्ही डायरेक्टली त्या कंपनीला म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे करून जेव्हा तुम्ही सिलेक्ट व्हाल तेव्हा तुम्हाला कंपनी विजा वगैरे प्रोव्हाइड करून तुम्ही तिकडे रिलोकेट होऊ शकता. ओके, बरं. एक हे झालं टेक्निकल. काही मजेशीर किस्से काय तुझे जर्मनीचे, काही शॉपिंग कुठे म्हणजे काही येन नंबर तुझे जे काय असतील ते? मजेशीर किस्से तसे तर भरपूर आहेत, पण मला आनंद केव्हा व्हायचा जर्मनीमध्ये, जेव्हा मला कोणी असं मराठी बोलणारं सापडलं ना, खूप आनंद व्हायचा. जस्ट आम्ही म्युनिकमध्ये ना, मी आणि माझा एक कलिग होता, तर आम्ही जस्ट फिरत होतो असं स्ट्रीट्सवरती तिथल्या, आणि असं काही ग्रुप ऑफ मुलं म्हणजे मुलगा मुलगी चालले होते, आणि त्यावेळेस मी सहज मला असं जाणवलं का ते भारतीय असू शकतात. तर मी त्यांना विचारलं, काय रे कुठला आहे तू? तर तो मला म्हटलं मी कोल्हापूरचा आहे. डायरेक्ट तिकडनं मराठी आली. मी इतका शॉक झालो ना, का म्हटलं अरे बापरे, मला इतका आनंद झाला ना. मग आम्ही त्याच्याशी मैत्रीच होऊन गेली होती म्हणजे डायरेक्ट. आणि दुसरा म्हणजे परत मराठी बोलण्याचाच एक मजेशीर किस्सा नाही, पण मला जो आवडलेला सांगतो की एक काका काकू होते आणि त्यांना आहे ना काहीतरी ॲड्रेस भेटत नव्हता कुठला तरी, आणि त्यांनी मला डायरेक्ट सुरुवातच माझ्यासोबत मराठीतून केली. दादा इकडे रे म्हणे, हा ॲड्रेस सांग ना कुठे आहे म्हणे. मग मी त्यांना विचार, तुम्हाला कसं कळलं का मला मराठी येते? म्हणे दिसतोय म्हणे, तू मराठीच दिसतोय म्हणे. अरे मला इतका आनंद झाला ना तेव्हा. असं कोणी म्हणजे म्हणतात ना आपण का महाराष्ट्रातून बाहेर गेलो आपण, समजा दिल्लीला गेलो आणि तुम्हाला कोणी मराठी माणूस भेटला, तेवढा आनंद होतो. तसा वाला आनंद जास्त म्हणता येईल, त्यापेक्षा जास्त, कारण आपण किती मिलो लांब होतो म्हणजे तेव्हा मी. ओके, एक ॲट द एंड मी एक तुला लास्ट क्वेश्चन विचारतो की जसं की तू इकडून तिकडे सगळं घेऊन गेला, जसं आपण सांगत होतो, जर्मनीवरून काय आणलं तू? काय आणलं? मी इकडनं घेऊन गेलो होतो ना ते खायचे पदार्थ, तर त्यांना मी ते ट्राय करायला दिले, पण त्यांना ते इतके तिखट वाटले होते, खूप तिखट. म्हणजे त्यांनी एकच टेस्ट केलं, एक भाकरवडी टेस्ट केली आणि भेळ खाल्ली, त्याच्यासाठी खूप तिखट होती, आणि नंतर तर त्यांनी काय हात लावला नाही त्याला परत. आणि तिकडनं काय घेऊन आलो मी, सगळ्यात मेन म्हणजे त्या लोकांची काम करण्याची पद्धत मला खूप आवडली. ग्रेट. म्हणजे ज्यावेळेस काम करतात तेव्हा कामच करतात, फोकस ठेवतात. अरे वा, ती एक गोष्ट शिकलो. आणि म्हणजे हीच गोष्ट मला सगळ्यात जास्त महत्त्वाची वाटली, का कामाच्या वेळेस कामच करणार, आणि मेन म्हणजे हेल्थकडे पण लक्ष देणार. आपल्याकडे 10-10, 12-12 तास लोक काम करतात, हेल्थकडे लक्ष देत नाही. नाईट शिफ्ट राहते, मग नाईट शिफ्टमुळे तब्येतीवर परिणाम होतो. तर त्यांच्याकडे नाईट शिफ्टला पण खूप म्हणजे वेजेस भेटतात, खूप चांगला पद्धतीचा पैसा पण मिळतो. आणि त्यांच्याकडे समजा आपण 8 तासाचे वरती थोडं जरी काम केलं, त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ती. म्हणजे असं वाटतं का त्यांनी म्हणजे समोरच्याने खूप काही आपल्यासाठी फेवर केला असं. करेक्ट. आपण आणि ते ॲप्रिशिएट करतात त्या गोष्टीला. आपण तसं नाही, आपल्याला जर टायमिंग आपला जो काही म्हणजे 9 to 5 असेल, आपण स्ट्रेच करतो आणि आपण फॅमिलीला प्रायोरिटी देत नाही, त्यांच्याकडे फॅमिलीला खूप प्रायोरिटी. सो माझं पण हेच म्हणजे म्हणणं राहील सगळ्यांना, की जसं तू सांगितलं की यार खूप म्हणजे जेव्हा काम आपण करतो, जेव्हा वर्क करतो ऑफिसमध्ये, तेव्हा तेवढं तुम्ही सिरियसनुसार वर्क केलं पाहिजे. असं नाही म्हणणार की मग कंटिन्यू आपण वर्कच करा, बट
जसं तू सांगितलं की आपण हेल्थकडे पण लक्ष दिलं पाहिजे. सो आपल्याला माहिती रिसेंटली पुण्यामध्ये पण तसं झालं. हो, आता खूप सारे घटना ऐकायला येतात आपल्याला. सो हेल्थकडे लक्ष द्या सगळ्यांनीच. वर्क आहे, सगळ्यांना स्ट्रेस आहे, बट स्ट्रेस घेऊ नका. तुमचं वर्क लाईफ बॅलन्स मेंटेन करा. आणि येस, संतोषने जशी म्हणजे पूर्ण त्याची जी काही जर्नी सांगितली ती तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि त्यामधून तुम्हाला जर काही घेता आलं तर नक्कीच घ्या. जर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटली जर्मनीला जॉब करण्याची तर तुम्ही जाऊ शकता. ओके, त्यातून खूप काही घेण्यासारखं आहे. सो येस, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि येस संतोष, खूप खूप थँक्यू. परत तू म्हणजे एक दुसरा पॉडकास्टसाठी पण म्हणजे व्यवस्थित हे केला. आणि तुमच्यासाठी मी मुद्दाम जर्मनीची जर्नी मला म्हणजे तुमच्यासमोर मांडायची होती, त्यामुळे मी रिक्वेस्ट केली त्याला सेकंड पॉडकास्टसाठी, आणि त्याने पण डायरेक्टली लगेच हो बोलला. सो आणि शेवटचं मी हे सांगतो की तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळाली नाही अब्रॉडला जायची तर तुम्ही नक्की जा. तुम्ही विचार नका करू. माझंही पहिले नाही होतं त्या गोष्टीसाठी, पण आपण दुसरीकडे जाऊन काहीतरी नक्की शिकून येतो. तिकडचं कल्चर, तिकडची लोक कसे करतात, काय काय कामं करतात, किंवा त्या साईडचं जग कसं आहे, जसं थोडक्यात हे सांगायचं. बरोबर. म्हणजे तुम्हाला अपॉर्च्युनिटी आली तर तुम्ही नाही म्हणू नका, होच म्हणा, आणि तुम्ही नक्कीच काहीतरी शिकाल. हे माझं नक्कीच म्हणजे आश्वासन आहे. नक्कीच नक्कीच. म्हणजे आपल्याला एक डिफरन्स कळतो की आपलं काय आणि तिकडचं काय, आणि एक्सप्लोर केलंच पाहिजे तेवढं. हो. ओके. येस, थँक्यू सो मच. येस संतोष. सो येस, तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल सो लाईक करा. आणि जर तुम्हाला काही डाऊट असतील ते कमेंटमध्ये सांगा. आणि ज्या लोकांना समजा काही ॲब्रॉडला जायचे किंवा ऑनसाईट जायचे त्या लोकांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. थँक्यू संतोष. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.